नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:26 झाले, सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी आणि इकडे बनतोय चहा। हा प्यायचंय, इथं ब्लॅक चहा बनतोय। तर आज शिवमनी चहा ठेवायला लावलाय। कबर प्यायचंय तुला चहा? काय संग खायचंय चहा? चपाती सोबत बिस्किट सोबत खायचंय का? तर आज बनवली कोबी। तर ही बघा कोणती कोबी आणली, ब्लॅक कोबी। रेड कोबी होती, पर्पल होती। तर पर्पल कोबीचा अशी काही झाली ब्लॅक। चायना कोबी, चायनावरून आणली का? हा, चायना गेली तेव्हा अशी होती। अशी काय कचरा नाही, कोबी अशी होती, पर्पल कलरची होती। ती अशी झाली। तर वाजले 9:30। तर टी व्ही बंद आहे आज। तर फायनली मित्रांनो, आज घर भाडं देऊन झाले। काल किती तारीख होती? 5 तारीख। तर 5 तारखेला फायनली घर भाडं देऊन टाकले। आता राहिले फक्त वायफायचं रिचार्ज। तर वायफायचं रिचार्ज 100 रुपये आज ह्या महिन्यात एक्स्ट्रा आले, कारण 2-3 चॅनल ॲड झाले होते। सोनी स्पोर्ट आणि ते काय म्हणतात किड्स ज्युनियर काहीतरी एअरटेलचं आहे, त्याच्यावर 50 का 60 रुपये चार्ज होतं, ते ॲड झालं होतं। त्याच्यामुळे पैसे वाढले। 925 रुपये ह्या महिन्याचं वायफायचं रिचार्ज आलं मित्रांनो। खूपच महाग पडते, वापर वगैरे असा प्रश्न पडतोय आता। तर फायनली आता घर भाडं तर झाले। तर मागाशी मोबाईल चार्जिंगला लावला, पण इथलं बटनच बंद होतं, तर मोबाईलच चार्ज झाला नाही। पुन्हा बटन चालू केलं आता। तर सकाळपासून लावलं होतं, म्हटलं चार्जिंग झालं असेल, तर बघितलं तर चार्जिंगच नव्हतं। आता लावलं आहे। तर शिवम इकडे चहा ठेवायला लावतोय, चहा ठेवतो इकडे। तर रात्री अंडे आणले होते, तसं 1 डझन अंडे आणले आणि त्याच्यामधले 4 फुटले। तर रात्री पूर्ण हे झालं होतं, बेसन तयार झालं होतं पिशवीमध्ये, आणि त्याच्यातली मग रात्री पोळी बनवली। आता बाकीचे उरलेले बघू आता बनवू आज। हाय शिवम, गुड मॉर्निंग। तर शिवम आला इकडे, हाय गुड मॉर्निंग। तर शिवमने एक पोमोग्रॅनेट काढलाय, तर हा कापायचा म्हणतोय, तर हा कापू आता। हां, फायनली चहा उकळलाय। तर चहा सोबत काय खायचं आपल्या? खारी संपून टाकायची का ती खारीचा भुगा? खाली कुठे? थोडासा भुगा होता ना? नाही, त्याची पोरांनी खाऊन घेतले आहे का बाया? नाही पाहतो मी आहे का। तर उरलेला चहाचा भुगा खाल्ला मी आता चहामध्ये, आणि शिवम खातोय आता बिस्किट। तर मारीगोल्डचं बिस्किट पण संपलं आणि खारी पण संपली, सगळं संपलं। आता नवीन आणावं लागणार आहे। खातोय इकडे, काय खातोय शिवम? 2 बिस्किट उरले। शिवम इथं 2 बिस्किट लागतोय, सगळं पुढा रिकामा झाला आहे, बघू शकता तुम्ही। हां, आणि 2च बिस्किट उरले, पूर्ण संपले, खारी पण संपली। आणि इकडे चालू आहे स्वयंपाक। इथं झालं आहे पसारा सगळा। इथं पोमोग्रॅनेट घेतला आता कापायला, आणि इकडे डाळ शिजते, इकडे बनवले चहा। ठेवले का? तर इथं शिवम खातोय चहा बिस्किट, आणि आता पोमोग्रॅनेट आणले, डाळिंब आणले। तर डाळिंब खाल्ल्यापासून काय फायदा होतो? तर डाळिंब खाल्ल्यापासून रक्त वाढतं आणि खोकला पण राहतं। तर अजून काही राहत असेल तर कमेंट करून मला सांगा। तर डाळिंबाचे अजून काय फायदे होतात कमेंट करून सांगा नक्की। आणि इकडे चालू आहे चहा बिस्किट खायचं, आणि इकडे डाळ पण आणली शिवमला। तर शिवमला आता चहा बिस्किट पण खातोय, इकडे डाळ पण आणली, आता पोमोग्रॅनेट पण आणले। तर नेमकी काय खाणार आता शिवम? कशाची ट्रॉफी भेटेल तुला? कॉम्पिटिशन चालू आहे का? मी जिंकली। नाही अजून आवड तू जिंकणार. तर शिवमने कॉम्पिटिशन लावली, बिस्किट कोण खातं पहिल्यांदी। हे राहिलं का? तुझं आहे। शिवमच जिंकलाय। शिवम जिंकला। जिंकायचं म्हणून मी थांबले। तू जिंकल्यावर मग मी हारत। तर इथं पोमोग्रॅनेट घेतले, नक्की कमेंट करून सांगा मला डाळिंब खाल्ल्याने काय काय फायदा होतो। तर मी एक घास खातो, धुतलं। खराब काय? खराब नाही, ते मग डॅमेज झाले का? कच्चा आहे थोडा।
मस्त आहे ना. असेच आहे मामीकडे ना, असेच मी काल आधी तिचे मम्मीच्या हातात पाहिजे असेच होते. हा का. मी नाही ते काढून ठेवले होते असेच. मस्त आहे ना पण. मागचे पैसे थोडे बरे ते अरे अरे मार्केटमध्ये लय डाळिंब येऊ राहिले सध्या, त्याच्यामुळं डाळिंबाचा सीझन आहे ना हा. नाही तर 200 रुपये किलोची विकते काही काही. 200चा भाव कमी नाही होत, पण आता सीझन आहे ना त्याचा. मामीचं पण चालू आहे ना काढायला. हा का. मग घेऊन ये की 50 रुपये दिले तो ऐकडं, पाहू त्यांचे कसे. मस्त लागते खाल्ल्यावर रस. घे. चिकाट्या तिथं चिकाट्या मागवाय ना, खांडवलं म्हणजे खावडायला. टेस्टी आहे. गोड आहे जरा. गोड आहे का. म्हणते त्यांनी खाल्लं नाही का? तो खाल्लं का. मी नाही खाल्लं, त्यांनी. कोणा. रणची मम्मी का फोन केला माझ्या. हो का. गोड आहे म्हणे, पण उठलेले पण म्हणे मी नाही घेत, म्हणलं का म्हणे सर्दी होती पाहून आता. कोण कोण नाही घेत. बरं घ्या आज 1 किलो पाहू. 1 किलो आज संपले असतील एखाद्या नसेल पण. कालच संपून गेले असं. लोक 2-2 किलो घेऊन जाते, एकखाटीच खाते स्वस्त. 100 रुपये किलो असले तरच लोक घेते. 200 म्हटलं की लगेच निघते लोक रस्ते. ते आम्ही तिथं बसतो ना, एक माणूस शिकतो 150-200 असं म्हणतो, लगेच लोक निघते. 100ला दे म्हणते तरच घेते. तर मित्रांनो आता जस्ट जेवण करायचं बाकी. जेवण करायचं. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके थँक्यू.